नमस्कार. सुमन्स किचन मध्ये आपलं स्वागत आहे. आज आपण जराही पाक न करता एकदम तोंडात टाकताच विरघळणारी उपवासाची बर्फी कशी बनवायची ते पाहणार आहोत. रेसिपीला सुरुवात करण्याआधी तुम्हाला एक निवेदन आहे. अजूनपर्यंत तुम्ही माझ्या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब जरूर करा आणि हो, रेसिपी आवडली तर एक लाईक नक्की करा. चला तर मग रेसिपीला सुरुवात करूया. आता आपल्याला उपवासाची बर्फी बनवायची, त्यासाठी आपण काय काय साहित्य घेतलेलं आहे ते बघूया. तर इथे मी हा कप घेतलेला आहे आणि ह्या कपाने सगळी मापे घेतलेली आहे. आता तुमच्या घरामध्ये एखादा कप किंवा वाटी असेल त्याने तुम्ही सगळे मापे घ्यायचे आहे. आता इथे मी घेतलेला आहे 1 कप शेंगदाणे, 1 कप मखाना, त्यानंतर 1.5 कप इथे मी गूळ घेतलेला आहे. इथे मी गूळ सेंद्रिय वापरणार आहे. तुमच्याकडे जो उपलब्ध असेल तो तुम्ही इथे वापरायचा आहे. त्यानंतर 1 कप सुकं खोबरं किसून घेतलेलं आणि अर्धा कप इथे काजू आणि बदाम घेतलेले आहे. तर चला सुरुवात करूया. तर इथे गॅसवर पॅन गरम करायला ठेवलेला आहे आणि यामध्ये घालायचे आहे आपल्याला शेंगदाणे. आता शेंगदाणे घातल्यानंतर गॅसची फ्लेम मंद ठेवायची आणि मंद गॅसवर साल तडकेपर्यंत आपल्याला खमंग असे हे शेंगदाणे एकसारखे भाजून घ्यायचे आहे. शेंगदाणे आपण एकसारखे खमंग साल तडकेपर्यंत भाजून घेतलेले आहे. आता हे आपण काढून घेऊ. आता त्याच पॅन मध्ये आपल्याला काजू आणि बदाम डाग पडेपर्यंत भाजून घ्यायचे आहे. काजू बदाम आपण डाग पडेपर्यंत भाजून घेतलेले आहे. आता हे सुद्धा आपण काढून घेऊ. आता त्याच पॅन मध्ये घालायचा आहे आपल्याला मखाना आणि मखाना आपल्या मंद गॅसवर कुरकुरीत होईपर्यंत भाजून घ्यायचा आहे. तर इथे आपण मखाना सुद्धा कुरकुरीत होईपर्यंत भाजून घेतलेला आहे या पद्धतीने. कारण ज्यावेळेस आपण दुकानातून आणतो त्यावेळेस थोडासा ओलसर असतो, चिंबट असतो, त्यासाठी आपल्याला असा कुरकुरीत होईपर्यंत गरम करून घ्यायचा किंवा भाजून घ्यायचा आहे. आता हा सुद्धा आपण काढून घेऊ. आता त्याच पॅन मध्ये घालायचं आहे आपल्याला इथे खोबरं. आता हे खोबरं सुद्धा आपल्याला खमंग असं भाजून घ्यायचं आहे. आता आपण 1 कप खोबरं घेतलेलं आहे, पण खोबरं ज्यावेळेस घेतो त्यावेळेस कपामध्ये ज्यावेळेस भरतो त्यावेळेस दाबून दाबून भरायचं आहे. वरचेवर अजिबात भरायचं नाही. वरचेवर जर तुम्ही भरलं तर तुमचं माप हे व्यवस्थित होणार नाही आणि बर्फी सुद्धा व्यवस्थित सेट होणार नाही. आता नेहमी नेहमी आपल्याला साबुदाणा खायचा कंटाळा येतो आणि काहींना श्रावण महिन्याचा उपवास असतो. तर नेहमीच खिचडी काय खायची, रताळे काय खायची, तर महिनाभराच्या उपवासामध्ये भरपूर असा अशक्तपणा आलेला असतो आणि तो अशक्तपणा भरून निघण्यासाठीच अशी ही भरपूर सारी ऊर्जा देणारी आपण बर्फी बनवतोय. करायला अगदी सोपी आहे. 15 ते 20 दिवस छान टिकते, पण तेवढे दिवस सुद्धा राहणार नाही, कारण 2 ते 3 दिवसामध्ये संपून जाईल. एवढी ही बर्फी टेस्टी होते. तर इथे बघा आपण मंद गॅसवर खमंग असे खोबरं भाजणार आहोत. खूप सुद्धा असं लाल करायचं नाही, हलकसं सोनेरी रंगावर भाजायचं आहे. तर इथे आपण मंद गॅसवरच हे खोबरं भाजून घेतलेलं आहे आणि तुम्ही इथे कलर बघू शकता. अशा पद्धतीने आपल्याला खोबरं भाजायचं आहे. म्हणजे काय होतं, आपण जी बर्फी बनवणार ती अतिशय खमंग आणि चविष्ट होते. आता हे सुद्धा खोबरं आपण काढून पूर्णपणे थंड करून घेऊ. तर इथे आपण शेंगदाणे, खोबरं, मखाना, काजू बदाम हे सगळं भाजून घेतलेलं आणि पूर्णपणे थंड करून घेतलेलं आहे. इथे मी मिक्सरचं मोठं भांड घेतलेलं आहे आणि त्या भांड्यामध्ये आपल्याला शेंगदाणे, मखाना, काजू बदाम आणि हे खोबरं. आता हे खोबरं घातल्यानंतर आपल्याला एकदम बारीक अशी पावडर तयार करून घ्यायची आहे. तर इथे आपण अशा पद्धतीने बारीक पावडर तयार करून घेतलेली आहे. आता तुमचं छोटं भांडं असेल तर तुम्ही एक साहित्य हे बारीक करून घ्यायचं आहे. माझ्याकडे मोठं भांडं होतं म्हणून मी सगळं एकत्र बारीक करून घेतलेलं आहे. कुठे जाडसर राहत असेल तर चाळणीने चाळून घ्या आणि पुन्हा हे बारीक फिरवून घ्या, म्हणजे अशा पद्धतीने पावडर तयार होईल. आता आपल्याला बर्फी सेट करायची, त्यासाठी तुमच्याकडे ट्रे असेल तुम्ही ट्रे घेऊ शकता. इथे मी थोडं जास्त प्रमाणात करते, त्यासाठी इथे मी मोठं ताट घेतलेलं आहे आणि त्या ताटामध्ये आपल्याला अगदी थोडंसं तूप टाकून घ्यायचं आहे आणि तूप टाकलं की लगेच आपल्याला पूर्ण ताटाला हे लावून घ्यायचं आहे. बघा अशा पद्धतीने आपल्याला लावून घ्यायचं आहे.
ही तयारी आपल्याला आधीच करून घ्यायची आहे, म्हणजे आपली बर्फी सेट होण्यासाठी काही जास्त घाई गडबड सुद्धा होत नाही. आता इथे मी ताटाला तूप लावून घेतलेलं आहे. इथे मी गॅसवर पॅन गरम करायला ठेवला आहे आणि त्यामध्ये घालायचं आहे आपल्याला फक्त 1 चमचा साजूक तूप. खूप जास्तीचं सुद्धा आपल्याला तूप घालायचं नाही, कारण शेंगदाण्याला सुद्धा तेल सुटतं आणि खोबऱ्याला सुद्धा तेल सुटतं. त्यासाठी आपल्याला 1च चमचा इथे तूप वापरायचं आहे. आता यामध्ये घालायचं आहे आपल्याला गूळ. गॅसची फ्लेम आपल्याला मीडियम करायची आणि गूळ यामध्ये घालायचा आहे आणि फक्त आपल्याला गूळ हा वितळवून घ्यायचा आहे. पाक वगैरे आपल्याला अजिबात करायचा नाही. सतत हलवत हलवत याच्या ज्या गठोळ्या असतील त्या ह्या सगळ्या वितळवून घ्यायच्या आहे. तर इथे आपण मंद गॅसवर गूळ पूर्ण वितळवून घेतलेला आहे. यामध्ये कुठेही गठोळी वगैरे राहिलेली नाही. तुम्ही इथे गूळ बघू शकता. आपल्याला पाक वगैरे अजिबात बनवायचा नाही, फक्त गूळ वितळवून घ्यायचा आहे. आता यामध्ये घालायचं आहे आपण जी पावडर तयार केलेली ती सगळी यामध्ये आपल्याला घालायची आहे. अगदी थोडी थोडी घालायची, मिक्स करायचं या पद्धतीने. आता इथे मी सगळी पावडर घालून घेतलेली आहे आणि आपल्याला आता हे मिक्स करून घ्यायचं आहे. बघा या पद्धतीने आपल्याला मिक्स करायचं आहे. कुठेही गॅसची फ्लेम वाढवायची नाही. तर इथे आपण पावडर घातल्यानंतर सगळं हे मिश्रण मिक्स करून एकजीव करून घेतलेलं आहे. तुम्ही इथे बघू शकता. आता गॅस आपल्याला बंद करायचा आहे. आता गॅस बंद केल्यानंतर आपण पॅन खाली उतरून घेतलेला आहे आणि ज्या ताटाला आपण तूप लावलेलं त्या ताटामध्ये आपल्याला सगळं मिश्रण हे घालून घ्यायचं आहे. आता हे मिश्रण घातलं की लगेचच आपल्याला हे पूर्णपणे थापून घ्यायचं आहे. या पद्धतीने आपल्याला थापायचं आहे. आता हे मिश्रण आपण ताटात घातल्यानंतर पूर्णपणे प्लेन करून एकदम थापून घेतलेलं आहे. आता हे मिश्रण आपल्याला किचन ओट्यावरच थंड करून घ्यायचं आहे. तर इथे आपलं बर्फीचं मिश्रण आहे ते पूर्णपणे थंड झालेलं आहे आणि इथे मी किचन ओट्यावरच थंड करून घेतलेलं आहे. आता आपल्याला कट करून घ्यायचं आहे. तुम्हाला किती छोट्या मोठ्या वड्या कट करायच्या त्यानुसार तुम्ही कट करायचे आहे. बघा या पद्धतीने आपल्याला कट करायचे आहे. खायला एकदम चविष्ट लागतात. अगदी म्हातारे आजी आजोबा आहे ते सुद्धा खातील. तुम्ही हे डब्याला देऊ शकता, कुणाला गिफ्ट म्हणून सुद्धा तुम्ही हे देऊ शकता. इतक्या सुंदर अशा ह्या वड्या चवीला लागतात. बघा आपण या कट करून घेऊ. तर इथे मी वड्या कट करून घेतलेल्या आहे आणि जो कडेचा छोटा छोटा भाग आहे तो मी इथे काढून घेतलेला आहे. या अशा पद्धतीने काढून घ्यायचा आहे आणि त्यानंतर आपल्याला वडी काढायची आहे. तुम्ही इथे बघू शकता छान अशा अलगद आपल्या ह्या वड्या निघालेल्या आहेत. करायला अतिशय सोप्या आहे आणि खायला एकदम टेस्टी आहे. इथे तुम्ही बघू शकता एकदम छान अशा तोंडात टाकताच विरघळतील अशा ह्या वड्या तयार झालेल्या आहे. करायला खूप सोपे आहे, एकदम कमी साहित्यामध्ये आहे आणि तितक्याच पौष्टिक आहे. करायला फारसा वेळ लागत नाही, फक्त थंड होण्यासाठी थोडासा वेळ लागतो. तर अशा ह्या सोप्या पद्धतीने तुम्ही उपवासाची ही बर्फी 10 ते 15 दिवस टिकणारी माझ्या पद्धतीने जरूर करून बघा आणि तुम्हाला माझी आजची रेसिपी कशी वाटली ते मला कमेंट करून नक्की सांगा. आवडल्यास लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा आणि बाजूचं बेल आयकॉन बटन प्रेस करा. धन्यवाद.